नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर चेन्नईला दुसरा कसोटी सामना अगदी एन्जॉय करतोय, कारण रोज हा सामना क्रिकेटमधनं काहीतरी मला शिकवून जातोय. पहिल्या दिवशी भारतीय संघाने अडचणीतनं मार्ग काढला, मोठा धावफलक उभारून दाखवला. दुसऱ्या दिवशी वाटलं होतं हे विकेट फ्लॅट आऊट झालेलं आहे, इथे आता बॅट्समनचं राज्य चालू होईल. अजिबात तसं झालेलं नाही, कारण भारताच्या उरलेल्या विकेट पहिल्या इनिंगमधल्या गेल्या, त्याच्यानंतर बांगलादेशचा ऑल आऊट झाला आणि परत भारताचे 3 फलंदाज आऊट झालेले आहेत. त्यामुळे दुसरा दिवस हा बॉलर्सनी गाजवलेला आहे असं मला तरी वाटतं आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. दुसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात होत असताना 2 गोष्टींची उत्सुकता होती. पहिली गोष्ट म्हणजे जडेजा आणि अश्विनचं द्विशतकी भागीदारीचं उद्दिष्ट पूर्ण होणार का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं अश्विनचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं शतक करायचं, तसं जडेजाचं स्वप्न पूर्ण होणार का. मला वाटतं दोन्ही गोष्टीला थोडासा सुरुंग लागला. क्रिकेटमध्ये काय धमाल असते बघा. ज्या 2 खेळाडूंनी पहिल्या दिवशी एवढी जबरदस्त बॅटिंग केली, त्यांना दुसऱ्या दिवशी त्या मानानं दडपण नसताना अपेक्षित धावफलक उभारता आला नाही. मी तर असं म्हणेन की जडेजाचं हे शतक जे अत्यंत आवश्यक होतं, त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, ज्याच्याकरता तो अगदी लायकसुद्धा होता, ते शतक त्याला क्रिकेटने दिलं नाही. आज बांगलादेशनी खेळ चालू झाला आणि लगेच दुसरा नवीन बॉल घेतला आणि तो दुसरा नवीन बॉलनीच मला वाटतं ट्रिक केली. पहिल्या दिवशी गंमत काय झाली तर हसन मेहमूदला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी तस्किन अहमदला अचानक लय सापडली आणि त्यांनी पहिल्यांदा जडेजाची विकेट काढली आणि नंतर अजून 2 विकेट काढून त्यांनी भारताचा डाव आटोपण्याच्या दृष्टीने बांगलादेशला वाटचाल करायला मोठी मदत केली. अश्विनने 113 धावा केल्या आणि जेव्हा तो आऊट होऊन परतत होता तेव्हा मैदानावर हजर असलेले 10,000 प्रेक्षक उभ्या राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. लोकल हिरो, लोकल बॉय, ज्यांनी लहानपणापासून चेन्नईमध्ये क्रिकेट खेळलं, इथंच लहानाचा मोठा झाला आणि नंतर भारतीय संघात आला आणि आता इतकी मोठी कामगिरी अश्विननी करून दाखवलेली आहे. सामन्यानंतर आज दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर अश्विन प्रेस कॉन्फरन्समध्ये आलेला होता. त्याला बरेच प्रश्न विचारले गेले. त्यावेळेला त्याला जे 2 महत्त्वाचे प्रश्न होते आणि त्याला त्यांनी उत्तर दिली, तेवढी फक्त तुमच्याबरोबर शेअर करतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण सामान्य लोक जे असतो ते नेहमी म्हणतो बापरे मला दडपण सहन होत नाही. अश्विनचं म्हणणं एक्झॅक्टली उलटं आहे. अश्विन म्हणाला मला प्रेशर खूप आवडतं, प्रेशरमध्ये खेळायला खूप आवडतं. लहानपणीपासूनची जी गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा माझ्यावरती प्रेशर टाकलं गेलं किंवा प्रेशर सिच्युएशनमध्ये मी खेळायला गेलो आहे, माझी कामगिरी जास्त चांगली झाली आहे, कारण दडपणाखाली एकाग्रता राखणं मला सोपं जातं. काय भन्नाट विचार आहे बघा. आणि दुसरा प्रश्न मी त्याला विचारला की अश्विन, इंटरनॅशनल लेवलला जर तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची असली तर तुम्हाला दोन्ही गोष्टी करायला लागतात. मेहनत वगैरे तर ती करायला लागते, ती सांगायची गरजच नाही, परंतु स्वतःवरती टीका करायला लागते. स्वतःच्या खेळाचा ॲनालिसिस करून स्वतःच्या चुका शोधून त्या मान्य करून त्या सुधारण्याकडे वाटचाल करायला लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळामधनं आनंद मिळवायला लागतो. कधीकधी स्वतःची पाठही थोपटायला लागते. तो म्हणला सुनंदन खरंच असं झालेलं आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी मी स्वतःला बजावलं की आता स्वतःवरती टीका करणं कमी कर, खेळाचा आनंद घे. किती तू स्वतःच्या खेळाचा ॲनालिसिस करणार आहेस? हे करत असताना खेळाचा आनंद घेणं मागं राहत आहे का? स्वतःच्याच कामगिरीचा वाहवा स्वतःपाशी करणंसुद्धा तुला अवघड जातं आहे का? आणि गेल्या 5 वर्षात मी ही गोष्ट बदलली. अगदी म्हणजे कधी तर थोडंसं पॅन्डेमिकच्या अगोदरपासून त्यांनी सुरुवात केली, जेव्हा त्याला कधीकधी संघात जागा मिळत नव्हती, कधीकधी परदेश दौऱ्यावरती त्याला एकही कसोटी सामना खेळायला मिळत नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःशी ही गोष्ट कबूल केली आणि पुढची वाटचाल केली. असं म्हणत असताना तो म्हणला मी रवींद्र जडेजाचा फॅन आहे. त्याचं कारण तो इतका टॅलेंटेड खेळाडू आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही गोष्टी तो सहजी करतो. मला त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात, मला त्या सहजी येत नाहीत.
हा मनुष्याने स्वतःच्या क्षमतेला दिलेला न्याय हा माझ्यासाठी फार काही शिकून गेलेला आहे असं म्हणून त्यांनी जडेजाची तोंड भरून स्तुतीसुद्धा केली. मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, या क्रिकेटर्सचा नुसता खेळ मी बघत नाही तर यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी शिकतो. स्वतःची कामगिरी चांगली करायचीच, पण दुसऱ्याच्या चांगल्या कामगिरीचं कौतुकही तोंड भरून करायचं, या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. आजच्या खेळामध्ये तसंच झालं. भारतीय संघाचा जेव्हा 450चा धावफलक झाला तेव्हा अपेक्षा एकच होती की बांगलादेशचे फलंदाज चांगल्या विकेटवरती तग धरतील, चांगला खेळ करून दाखवतील. अजिबात तसं झालं नाही, कारण पहिल्या ओव्हरच्या 6व्या बॉलवरतीच जसप्रीत बुमराहनी पहिल्या सलामीच्या बॅट्समनला बोल्ड करून टाकलं. बुमराचा तो बॉल बाहेर जाईल या उद्देशाने त्यांनी सोडून दिला आणि त्याची उजवी स्टंप हल्ली हे त्याला कळलंसुद्धा नाही. आणि तिथं गोष्ट मला वाटतं थांबली नाही, कारण नंतर 3-3 ओव्हरचे स्पेल रोहित शर्मानी इथली उन्हाळ्याची गरमी बघून प्रत्येक फास्ट बॉलरला दिले. भारतीय संघ 3 फास्ट बॉलरनी खेळतो आहे, त्यामुळे त्यांनी आकाशदीपला सुद्धा बुमराच्या जागी बॉलिंगला आणलं. आकाशदीपनी कॅप्टनचा विश्वास शार्थ ठरवला. 2 बॅट्समनची दांडकी त्यांनी वाजवलेली आहेत आणि हे वाजवत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बरंच काही सांगून गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा लंचला 3 फलंदाज बाद झालेले होते, धावफलक अत्यंत तुटपुंजा होता, तेव्हा वाटलं मधल्या सत्रामध्ये तरी मुशफिकुर रहीमसारखा खेळाडू काहीतरी करून दाखवेल. भारतीय संघाच्या फास्ट बॉलरनी आज कुठल्याच बांगलादेशी बॅट्समनला जम बसून दिलेलं नाही. मुशफिकुर रहीमलासुद्धा सुंदर बॉल टाकून जसप्रीत बुमराहनीच आऊट काढलं. तो मुख्य अडसर होता, कारण मुशफिकुर रहीम हा खडूस, चिवट आणि चिकट फलंदाज आहे. तो मैदानावरती विकेटवरती उभा राहायची तयारी दाखवतो आणि मग स्वतःचे शॉट्स खेळतो, परंतु आजच्या विकेटनी त्यालासुद्धा स्थिरावून दिलं नाही. जरा त्यातल्या त्यात बरी बॅटिंग कुणी केली असेल तर ती शाकिब उल हसन आणि लिटन दासनी केली. या दोघांनी एक छोटेखानी पार्टनरशिप केली, परंतु दोघांनाही अवधस आठवली. हा शब्द मराठीतला टिपिकल आहे, परंतु तो अशा वेळी आठवतो कारण लिंटन दास चांगला खेळत होता आणि त्यांनी जडेजाच्या ऑफस्टंपच्या बाहेर वळणाऱ्या बॉलला आडवा फटका स्वीपचा मारायचा प्रयत्न केला आणि ध्रुव जुरेलनी सबस्टिट्यूट प्लेअर आलेला असताना त्याचा कॅच पकडला आणि त्याच्यापेक्षा खराब शॉट हा शाकिब उल हसन खेळलेला आहे. जडेजाला रिव्हर्स स्वाईप मारायचा त्यांनी प्रयत्न केला. मी शाकिबला कधीच रिव्हर्स स्वाईप खेळताना पाहिलेलं नाही आहे. तो सहजी डावखोरा बॅटिंग करत असताना धावा जमा करत असतो. T20मध्ये तो जर का रिव्हर्स स्वीप खेळत नाही तर टेस्ट मॅचमध्ये त्यांनी का खेळला मला न कळलेली गोष्ट आहे. त्यामुळे जडेजाला त्या 2 महत्त्वाच्या विकेट मिळाल्या, लिटन दास आणि त्याच्यानंतर शाकिब उल हसनची, आणि बांगलादेशचा डाव अक्षरशः कोलमडू लागला. मेहदी हसन मिराज जो अत्यंत गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे, त्यांनी थोडासा तग धरला म्हणून निदान 150 धावांच्या जवळ अलीकडेच थांबले ते, पण तिथपर्यंत तरी त्यांना टप्पा गाठता आला. पण बुमराच्या 4 विकेट, सिराजच्या 2 विकेट, जडेजाच्या 2 विकेट आणि आकाशदीपच्या 2 विकेट याच्यामुळे बांगलादेशचा डावच 149 धावांवर संपला. मस्तपैकी मोठी आघाडी भारतीय संघाच्या हाती लागली. परंतु चेन्नईची गरमी बघता रोहित शर्मानी विकेटचा अंदाज घेऊन, गरमीचा अंदाज घेऊन फॉल ऑन दिला नाही. परत एकदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला. हा निर्णयसुद्धा चमत्कारिक वाटला नाही, कारण आधुनिक जगामध्ये कुणीही फॉल ऑन द्यायला सहजी राजी होत नाही. दुसऱ्या डावाची सुरुवातसुद्धा भारतीय संघाची खराब झालेली आहे. त्याचं कारण रोहित शर्माला परत एकदा स्टंपातनं पडून बाहेर जाणाऱ्या आउटस्विंगनी चकवलेलं आहे आणि यशस्वी जयस्वालनी तर दुसऱ्या डावामध्ये इतक्या वेळा ऑफस्टंपच्या बाहेर बॉल मारायचा प्रयत्न केला, कित्येक वेळेला तो चकला आणि शेवटी तसाच आऊट झाला. तीच गोष्ट मला वाटतं विराट कोहलीची झालेली आहे, कारण विराट कोहलीलासुद्धा मॅच प्रॅक्टिस नसल्याचा तोटा आता कदाचित कळत असेल. पहिल्या इनिंगला तो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मारायच्या प्रयत्नात आऊट झाला. दुसऱ्या इनिंगला मेहदी हसन मिराजचा ऑफस्टंपवरचा बॉल तिरक्या बॅटनी, अशा बॅटनी खेळायच्या प्रयत्नामध्ये तो चुकला आणि LBW झाला. रिप्लेमध्ये त्याच्या बॅटची छोटीशी कड घेतल्याचं दिसत होतं, पण क्रिकेटमध्ये जर बॅट्समन म्हणून तुम्हालाच ती एज कळली नाही तर अंपायरला कुठनं कळणार. त्यामुळे 3 विकेट भारताच्या गेलेल्या आहेत. 80च्या पुढचा धावफलक झालेला आहे. मान्य आहे, सगळी मिळून आघाडी ही 300 धावांचा टप्पा पार करून गेलेली आहे. सामन्याचा फक्त दुसरा दिवस आहे हो, आणि एवढी मोठी मजल मारली गेलेली आहे कारण 2 दिवसामध्ये मिळून
23 विकेट्स ह्या गेलेल्या आहेत ऑलरेडी. अश्विनचं म्हणणं असं आहे की चेपॉकची विकेट आता थोडीशी स्लो होत चाललेली आहे, त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाने भरपूर वेळ बॅटिंग करायला पाहिजे आणि नंतर समोरच्या टीमला बॅटिंग द्यायला पाहिजे, कारण हे विकेट आणि बांगलादेशच्या बॅट्समनची ॲबिलिटी याचा विचार करून डाव घोषित करायची घाई केली नाही पाहिजे, असं अश्विनचं तरी म्हणणं आहे. आणि तेच तिसऱ्या दिवशी काय होतं हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी परत चेपॉक मैदानावरती येणार आहे. बांगलादेशचा संघ, त्यांचे बॅट्समन सेकंड इनिंगमध्ये तरी तग धरतील या अपेक्षेने मी मैदानाकडे येणार आहे. तुमचं काय मत आहे? आज दुसऱ्या दिवशी एवढ्या विकेट, म्हणजे 16 विकेट गेल्या, 16-17 विकेट गेल्या, एवढे विकेट खराब होतं का बॅट्समननी खराब बॅटिंग केली? भारतीय बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली का बॅट्समननी खराब बॅटिंग केली? त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन्ही इनिंगमध्ये फेल झालेत, त्यांना मॅच प्रॅक्टिसचा अभाव आहे असं मला वाटतं, त्यांना वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं मला सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती टिंग 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 करा, एवढीच मला तुम्हाला विनंती आहे. आणि तुमची मतं कॉमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त मांडा, त्याची मी वाट बघतो. बाय बाय.